हॅलो ऑल, वेलकम टू ड्रीम MPSC। तर आज आपण पाहणार आहोत की राज्यसेवेसाठी आपल्याला लोकसत्ता पेपर कसा वाचायचा। खरं तर पेपर कसा वाचायचा ही काही सांगण्याची गोष्ट नाहीये, परंतु काही विद्यार्थ्यांना यामध्ये असं कळत नाही की कुठली महत्त्वाची न्यूज आहे आणि कुठल्या न्यूजवरती जास्त भर द्यायला पाहिजे। तर पहा, आपण पाहूया। आता एक एक पेज मी तुम्हाला दाखवते किंवा मी कसा वाचते ते मी तुम्हाला दाखवते। तर आता आपल्याला न्यूज कोणती महत्त्वाची आहे हे कसं कळेल, तर यासाठी तुम्हाला PYQ पाहावे लागतील आणि कोणत्या टॉपिकवरती प्रश्न जास्त विचारले जातात हे पाहावं लागेल। आता माझ्या लायब्ररीमध्ये एक पेपर आहे लोकसत्ता आणि घरी सुद्धा एक आहे, म्हणजे लायब्ररीत 4-5 आहे तर ते लोकसत्ता सुद्धा आहे, कारण घरच्यांना सुद्धा वाचायला पेपर पाहिजे। सो लोकसत्ता मी लायब्ररीत जरी नाही वाचू शकले तरी घरी असतो आणि आता मी रेग्युलरली सुरू केलेला आहे। 1 तास पेपरसाठी राखीव ठेवलेला आहे। पेपर किंवा मग कधी कधी आपल्याला त्याच्यासोबत मासिक जरी मिळालं, म्हणजे करंट अफेअर्ससाठी जर आपण 1 तास देत असू तर त्यामध्ये आपल्याला अशा प्रकारे टाइम द्यायचा आहे। आता आपल्याला पाहूया फ्रंट पेजवरच्या कोणत्या कोणत्या बातम्या। आता मेन म्हणजे हेडलाईन आहे म्हणजे ती बातमी महत्त्वाचीच आहे असं काही नसतं, आपल्याला बातमी वाचून ती कळते की ती बातमी वाचायची की नाही। आता ही पहिली जी बातमी आहे पहा, राज्यभरात उन्हाचे चटके। आता ही काही बातमी वाचण्यासारखी नाही आहे। थोडक्यात आपल्याला जर वेळ असेल तर किंवा मग जो वेळ आपला फावला असेल त्या वेळात अशा बातम्या वाचायच्या, कारण हे काही जास्त महत्त्वाच्या नसतात। त्यानंतर इकडे पहा, लसीकरणाची बातमी आहे। इथे मात्र आपल्याला इथे एक माहिती दिसते की हैदराबाद येथील बायोलॉजिकल ई लिमिटेड या कंपनीने तयार केलेल्या कार्बोवॅक्स, ओके, तर इथे लसीचं नाव आहे त्यामुळे ही महत्त्वाची बातमी आहे। अशा बातम्या वाचायच्या ज्याच्यातून एखादा प्रश्न येऊ शकतो। कधी कधी काय होतं, एकदा जरी वाचलेलं असलं पेपरमध्ये आपल्याला ऑप्शन पाहून ते आठवतं। आता हा जरी तुम्हाला इकडचा कॉलम छोटा वाटत असेल तर यातली पहिली बातमी काही महत्त्वाची नाहीये, परंतु याच्यामध्ये एक राज्य मंडळाचे सचिव आहेत अशोक भोसले, म्हणजे असे नावं सुद्धा कधी कधी वाचनात येतात। सो ही एवढी महत्त्वाची नाही आहे। त्यानंतर ही आहे पहा, एअर इंडियाचे अध्यक्षपदी चंद्रशेखरन यांची नियुक्ती आहे। सो ही महत्त्वाची न्यूज आहे। 8 ऑक्टोबर रोजी एअर इंडिया ही कंपनी विकत घेतली होती 18 कोटी रुपयांना। सो ही न्यूज महत्त्वाची आहे। त्यानंतर इथे पहा, फेब्रुवारीत महागाई दर 6.07%वरती। आता असे प्रश्न का, अशा टॉपिक का वाचायचे किंवा अशा बातम्या का वाचायच्या, तर ह्या बातम्या आपल्याला आता जरी म्हणजे आकडेवारी पाहिल्यावर आपल्याला ते जीवावर येतं वाचायचं, परंतु जेव्हा आपण इकॉनॉमिक्स वाचतो तेव्हा आपल्याला बातमीचा आणि त्या टॉपिकचा लिंकेज करायला तिथे मदत होते। त्यामुळे अशी बातमी सोडायची नाही, वाचायचीच। जे काही आपल्याला टक्केवारी दिलेली असेल इकॉनॉमिक्सशी रिलेटेड त्या असतात आणि त्या आपल्याला कुठेतरी टॉपिक समजण्यासाठी मदत करत असतात। त्यानंतर युक्रेन क्षेपणास्त्र हल्ल्यात 20 ठार, तर ही आता खरं तर महत्त्वाचीच आहे, परंतु म्हणजे अशा इतक्या बारीक गोष्टी आपल्याला वाचायची गरज नाहीये। म्हणजे वारंवार हे बातम्या आता रोज येतच आहेत त्यामुळे याच्यामध्ये आपला वेळ जाऊ शकतो। त्यानंतर आता ही बातमी पहा, विद्यार्थी ह्या सगळ्या सोडतील पण ही बातमी पहिले बघतील, कारण की इथे काय दिलेलं आहे की 1000 तलाठ्यांची भरती लवकरच भरती। आता याच्यावरती यूट्यूबवर व्हिडिओ सुद्धा येतात आणि पेपरमध्ये सुद्धा तुम्ही तेच ते 1000 वेळा वाचता, परंतु अशा बातम्या आपल्याला जर आपण तलाठी भरती करतोय तर वाचायची, नाही तर काय गरज आहे आपल्याला ती बातमी वाचायची। सो कुठली बातमी किती महत्त्वाची आहे लक्षात ठेवा। ही डिझाईन आमच्या अरण्याने केली आहे। सो हे झालं पहिल्या पेजच्या बाबतीत। आता पहा, दुसऱ्या पेजच्या बाबतीत जर का बोलायचं झालं तर जास्तीत जास्त पहिल्या पेजवरूनच काही बातम्या इकडे दिलेल्या असतात। तर पहा, आता हे या पेजवरचं पहा, आता हे गणिताचा पेपर फुटला नाही महत्त्वाचे आपल्याकडे। त्यानंतर हे तंत्रज्ञानाद्वारे उच्च दुग्ध क्षमतेच्या 3 कालवडींचा जन्म, तर ही महत्त्वाची असू शकते त्यामुळे ही वाचायची, कारण याच्यामध्ये काहीतरी विज्ञान तंत्रज्ञानाशी रिलेटेड आहे त्यामुळे ही वाचायची। त्यानंतर ही सुद्धा पहा बातमी, ही कोळसा तस्करांना अटक, ही काही महत्त्वाची नाही आहे। त्यानंतर इथे पहा, पोलीस बंदोबस्त मिळेना, नॉट इम्पॉर्टंट। त्यानंतर पहा, ही पण बातमी आहे चांगली, कारण कैद्यांनी बनवलेल्या पैठणीची परराज्यात मागणी, काहीतरी वेगळी बातमी आहे। त्यामुळे म्हणजे ह्या अशा बातम्या ज्या आहेत ना त्या वाचायच्या, परंतु जास्त महत्त्व कशा बातम्यांना द्यायचं तर अशा ज्याच्यामध्ये पाहता सेंद्रिय शेती उत्पादनात महाराष्ट्र देशात दुसरा, म्हणजे ही काहीतरी महाराष्ट्राच्या क्रमांकाच्या बाबतीत रिलेटेड माहिती आहे, त्यामुळे आपल्याला ही बातमी वाचायचीच आहे। तर याच्यामध्ये पहा, पहिल्या क्रमांकावरती MP आहे आणि दुसऱ्या क्रमांकावरती आपला महाराष्ट्र राज्य आहे। सो अशा बातम्या मात्र आपल्याला स्किप करायच्या नाही आहेत। आता कुठे इकडे एक विविध पेज आहे, याच्यावरती पहा, ओके, लस सक्तीच्या नव्या
आदेशालाही आव्हान. सो अशा प्रकारे बातम्या आहेत काही. हे उष्णतेची लाट वगैरे मागच्याच पेजवरून आलेल्या आहे ज्या बातम्या आहेत. किंवा हे वक्फ बोर्ड म्हणजे काय आहे तर ही आपल्याला बातमी वाचून कळू शकतं. सो अशा बातम्या वाचायच्या कारण की अशा याच्यावरती आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात. आणि जर आपण PYQ पाहत गेलो ना तर टॉपिक आपल्यालाच लक्षात येतात की कुठला टॉपिक महत्त्वाचा आहे, कुठला कमी महत्त्वाचा आहे. सो ते आपण वाचू शकतो. त्यानंतर हा पोर्शन 10वी साठी आहे, तो आपल्या कामाचा नाही आहे सध्या तरी. त्यानंतर इकडे पहा सुधारित पात्रता जाहीर. सो हेही महत्त्वाचं नाही आहे, 10वीची परीक्षा हेही नाही. त्यानंतर हे पेपर फुटी हे काही आपल्या महत्त्वाचे नाही, त्यामुळे हे पेजेस आपण स्किप करू शकतो. त्यानंतर इथे पहा लोकसभेत मोदींचा जयघोष. शो याच्यामध्ये सुद्धा बरीचशी महत्त्वाची माहिती आहे. जे भगवंत मान आहेत यांच्याबद्दलची माहिती आहे. आणि त्यानंतर त्याच्या खालीच इंधन दरवाढीवरून पेट्रोलियम मंत्र्यांचं महाराष्ट्रावर नेम. ओके, सो ही बातमी आहे. सो हे सुद्धा तुम्ही वाचायची कारण इकॉनॉमिक्समध्ये आपल्याला त्याची मदत होऊ शकते. त्यानंतर इकडे परत युक्रेनमधील आहे. सो ह्या बातम्या आहे ना आता वारंवार येत आहेत. आपल्याला एकतर खूप म्हणजे याच्याबद्दलचं डिटेल जर का घ्यायची असेल तर मग एखादा स्पेशल व्हिडिओ आपण याच्याबद्दल पाहू शकतो. कारण रोज हल्ला झाला, इतके ठार झाले, ह्या बातम्या आपण पाहायच्या नाहीत किंवा त्या वाचल्याने आपल्याला वेळ आपला जाऊ शकतो. त्यानंतर इथे पहा एक जे युरोप आणि रशियामध्ये युद्धविरोधी निदर्शनं सुरू झालेली आहेत. सो ही बातमी एक आहे. आता कुठल्या चौकामध्ये मोर्चाला सुरुवात झाली वगैरे ह्याच्यामध्ये दिलेलं आहे. म्हणजे वेळ असेल तर नंतर तुम्ही वाचू शकता, पण एकच पेपर घेऊन दिवसभर आपण बसू शकत नाही. त्यामुळे एका तासात शक्य होईल तितकं सगळं आपल्याला वाचायचं आहे. त्यानंतर इकडे पहा ही मृत्यूदंड दिला गेला होता इराण आणि सौदीमध्ये, तर ते त्याच्यामध्ये चर्चेसाठी काय जी आहे ती स्थगिती आलेली आहे. सो ही घटना काय आहे तर पहा, ही घटना जी आहे ती महत्त्वाची आहे. म्हणजे विदेशातली जरी असेल तरी इथे 82 जणांना एकत्रितपणे मृत्यू देण्यात आला होता, मृत्यूदंड. सो त्याबद्दलची ही माहिती आहे. त्यानंतर पुन्हा इथे पहा ही एक माहिती आहे की युक्रेनमधून भारतामध्ये जे महाविद्यालयीन विद्यार्थी वापस आले तर त्यांना महाविद्यालयामध्ये म्हणजे भारतामध्ये सामावून घ्या. तर त्याच्यासाठी इथे पहा केंद्र सरकारने गंगा मोहिमेअंतर्गत युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना परत आणले आहे. म्हणजे याच्यामध्ये मोहिमेचं नाव आहे. अशी मोहीम कुठली राबवली होती विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी? सो असे प्रश्न विचारले जातात. ओके, येस. आता मात्र आपल्याला हे महत्त्वाचे पेजेस आहेत पहा, विचार आणि हे आपलं संपादकीय. तर संपादकीय हा लेख सुद्धा वाचायचा आहे आणि आपली समजून घेण्याची क्षमता वाढते, आपल्याला थोडंसं नॉलेज वाढतं, छान इथे लिहिलेलं असतं. त्यानंतर पहा इकडचं हे जे मत आहे ना हे विविध व्यक्तींचं किंवा काहीतरी मताच्या बाबतीत म्हणजे दिलेलं असतं. सो ते इतकं नाही वाचलं तरीही चालेल, परंतु त्याच्या खालचा हा कॉलम मात्र सोडायचा नाही. त्याच्यानंतर त्याच्या साईडला इकडे एक अन्वयार्थ म्हणून कुतूहल म्हणून एक कॉलम आहे, हा सोडायचा नाही. इथे कधी कधी एखाद्या पुस्तकाबद्दल माहिती असते, कधी कधी व्यक्तिविशेषाबद्दल माहिती असते. सो हा नाही सोडायचा. त्याच्या साईडचा हा असतो, हा सुद्धा नाही सोडायचा. सो हे दोनही पेज आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. सो हे वाचायचेच. आणि जर कधी काळी आपल्याला न्यूज वाचून खूपच वेळ जातोय असं वाटत असेल आणि हे वाचणं होत नसेल तर आपल्याला टेलिग्रामवरती याचे कट्स मिळतात म्हणजे न्यूज कटिंग. सो त्या मोबाईलमध्ये सेव्ह करायच्या आणि जेव्हा वेगळा म्हणजे वेळ असेल आपल्याकडे तेव्हा हे वाचायचं. त्यानंतर पहा आपण पाहूया पुढचं पेज. इकडे पहा एक मा बाबा पुरस्काराबद्दल माहिती आहे. रेखा कुमारी आणि अनिल कुमार या दाम्पत्यांना तो मिळालेला पुरस्कार आहे. सो हा कुठला पुरस्कार आहे, काय आहे हा पुरस्कार तर ते पाहायचं. ती आपल्याला इथे महत्त्वाची बातमी दिसते. त्यानंतर इकडची माहिती जी आहे ती बँकेतील घोटाळ्यासंबंधी आहे. म्हणजे वेळ असेल तर अशा वाचायच्या. ही एक आहे पहा 16 आत्मसमर्पित नक्षलवाद्यांचा विवाह झालेला आहे, सामूहिक विवाह सोहळा झालेला आहे. त्यानंतर हे सूर्य गिळणारी मी, ही थोडीशी आहे माहिती पण इतकी महत्त्वाची नाही आहे, म्हणजे वाचून घ्यायची एकदा जर वेळ असेल तर. त्यानंतर इकडच्या पेजवरती सुद्धा पहा हे इकडे आपल्याला दिसतंय गांधीजींचा चरखा प्रकाशला पण, म्हणजे हे वीज बिल नाही भरलं त्याच्याशी संबंधित काहीतरी आहे लेख. सो ते थोडक्यात वाचून घ्यायचं. म्हणजे वेळ असेल तर तुम्ही अशा बातम्या वाचू शकता. पण आय नो की वेळ कोणाकडेच नसतो आणि कधी कधी कंटाळा सुद्धा येतो, परंतु पेपर वाचण्याला स्किप करू नका. कितीही कंटाळा आला तरी ॲटलिस्ट 1 तास द्या आणि त्यानंतर तुम्ही मासिकं वाचा ना, म्हणजे तुमचं लिंक लागेल. काही विद्यार्थी पेपर स्किप करून नुसतं मासिकं वाचतात, लिंक लागत नाही, फायदा होत नाही. त्यामुळे पेपर कंपल्सरी 1 तास वाचा. आता ही पहा माहिती अधिकारासंबंधित माहिती आणि छान इथे छान कॉलम आहेत. सो हे सुद्धा महत्त्वाची न्यूज आहे.
सो अशा न्यूज तुम्ही स्किप नाही करायच्या. त्यानंतर इकडे पहा, हे जो पेपर आहे ते करिअर वृत्तांत म्हणूनच आहे आणि याच्यामध्ये सुद्धा इकडे खाली तर ॲडव्हर्टाइजमेंट असतात, सो हे काही वाचायचं नाही. आणि इकडे आपले हे आधुनिक भारताचा इतिहास दिलेला आहे. एमपीएससी मंत्र कधी यूपीएससी मंत्र असं असतं. तर या विदर्भ नावाच्या पेजवर तर अजिबात काहीच महत्त्वाच्या बातम्या जास्त नाही आहेत, म्हणजे नेहमीच नसतील असं नाही, परंतु आजच्या पेपरमध्ये तरी नाही आहेत. सो अशा बातम्या आपल्याला असतात, युवतीची आत्महत्या हे ते, अशा बातम्या आहे ना वाचायला इंटरेस्ट वाटतो, पण ह्या बातम्या वाचायच्या नाहीत. त्यानंतर हे इकडे एक बातमी आहे पहा, बिपिन पालिवाल अवघ्या 67 दिवसात कार्यमुक्त. सो ही बातमी थोडीशी महत्त्वाची वाटते, म्हणजे लवकरच ते कार्यमुक्त का झाले, काहीतरी बातमी आहेत. सो ही बातमी सुद्धा वेळ असेल तर तुम्ही वाचू शकता. त्यानंतर आपलं आलं हे शेवटचं पेज, आता इथे लोकसत्ताच्या बाबतीत आहे, सो ही नाही वाचायची. त्यानंतर हे पहा, आता हे परत आली आहे इकॉनॉमिक्सची आकडेवारी. ओके, अर्थसत्ता आणि क्रीडा हे संयुक्त पेज आहे. तर यामध्ये पहा क्रिकेटच्याच बातम्या 2-3 आहेत. सो हे क्रिकेटच्या बातम्या, त्यानंतर फुटबॉलशी संबंधित सुद्धा आहे इकडच्या साईडच्या बातम्या. त्यानंतर इथे सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार मिळालेला आहे, म्हणजे या महिन्याचा, फेब्रुवारी महिन्याचा. सो श्रेयस विद्या या खेळाडूला मिळालेला आहे, श्रेयस अय्यर. सो ही बातमी आहे. त्यानंतर ह्या ज्या 2 बातम्या आहेत त्या इकॉनॉमिक्सशी रिलेटेड आहे. महागाई वाढीचा दुहेरी वार, म्हणजे ह्या बातम्या ज्या आहेत ना ह्या अर्थशास्त्राच्या दृष्टीने महत्त्वाच्या असतात आणि ह्या वाचायला जीवावर येतं. आकडे असतात, मग हे प्रत्येकच आकडा आपण लक्षात ठेवायचा का, तर वाचून घ्यायचं आणि याच्यामधली आपल्याला PYQ म्हणा किंवा अर्थशास्त्राचे प्रश्न वाचताना ज्या ज्या टॉपिकवर प्रश्न विचारलेले जातात असं वाटत असेल, सो ते तुम्ही नोट डाऊन करायचे, किंवा मग तुमच्याकडे मासिकामध्ये असे टॉपिक येतात, सो ते सुद्धा तुम्ही वाचू शकता. सो हे झालं आपल्या अर्थसत्ता किंवा क्रीडा या पेजविषयी. सो अशा प्रकारे हा पेपर असतो आणि आपल्याला लक्षात येतं वाचता वाचता. आणि अशा न्यूज वाचल्याने काय होतं माहिती आहे का, वाचनाची आवड निर्माण होते आणि जे करंटचे टॉपिक आहेत ना ते वाचले की मग आपल्याला लवकर लक्षात येतात. सो थँक्यू सो मच फॉर लिसनिंग. हा व्हिडिओ मी खास या पेपरचं वाचन कसं करावं या टॉपिकशी रिलेटेडच बनवला होता. आय होप तुम्हाला काहीतरी आयडिया यामधून मिळालेल्या असतील. आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. काही प्रश्न असतील तर नक्की विचारू शकता. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद.